छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. ज्यांनी आपलं संबंध आयुष्य फक्त आणि फक्त बाबासाहेबांची चळवळ कशी पुढे नेता येईल यासाठीच वेचलं. बुद्धांचे विचार, बाबासाहेबांची चळवळ यामध्येच आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केलं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आजारी असताना सुद्धा गाडी घ्यायला आली, 2-3 जण उचलून न्यायला असले की स्टेजवर 3-3 तास कार्यक्रम करत राहणारे कवी, लेखक, गीतकार, गायक असे प्रभाकर दादा पोखरेकर यांच्या आदरांजली प्रित्यार्थ आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचे आयोजक बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, द्वारकामाई महिला व बाल कल्याण विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे. या आयोजक ग्रुप कडून उपस्थित आजचे कलाकार, गायक, गायिका तसेच सर्व समाजातून, सर्व क्षेत्रातून, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक, विविध जिल्ह्यातून उपस्थित अधिकारी, पदाधिकारी, बुद्धिवंत चिकित्सक, उपासक, उपासिका तथा बाल आणि बालिका या सर्वांना जय भारत, जय संविधान. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशातील शोषित, पीडित दलितांना ताठ मानेनं जगायला शिकवलं, वागायला शिकवलं, बोलायला शिकवलं, याच आशयाचं गीत या ठिकाणी सादर होत आहे. गीताचे बोल आहे, छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. प्रभाकर दादा पोखरेकर यांनी लिहिलेलं आणि सोनू निगम यांच्या आवाजातील हे गीत आपल्यासाठी गात आहेत आदरणीय शांताराम उबाळे दादा. तर शांताराम उबाळे सरांना विनंती आहे की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदरणीय शांताराम उबाळे सर. आवाज येतो सर? हो सर. हो हो. सर्व महामानवांना वंदन, उपस्थितांना क्रांतिकारी जय भीम. या देशातील शोषित पीडित दलितांचे उद्धारक, दिग्विजय नेते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. अथांग सागर एकत्र करूनी शाई बनवली जरी, मेरू हिमालय करून लेखनी खुशाल धरू द्या करी. कोटी विभूती कालिदास हे लिहिण्या बसले जरी, कवी रमेशा पूर्ण भीमायन कधी न होईल पतरी. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुपर कॅसेट इंडस्ट्रीज सादर करीत आहे बाबासाहेबांच्या जीवनातील निवडक महत्वपूर्ण घटनेवर आधारित गीत. गीतकार प्रभाकर पोखरीकर, संगीत निखिल विरेक, गायक सोनू निगम, अनवर जानी. हे मी काय सांगत आहे, आज 12 जे गायक आहेत त्या 12 गायकापैकी 8 गायक हे जीवाला जीवाचं दान दिलं भीमानं, माणसाला माणूस पण दिलं प्रेमानं. ह्यामधले सर्व गीत आहेत. म्हणून छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. कोणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला.
दीन दुबळ्यांची उडवून सुस्ती, चातुर्वर्णाची जिरवून मस्ती. दीन दुबळ्यांची उडवून सुस्ती, चातुर्वर्णाची जिरवून मस्ती. कधी हरला ना, हो कधी हरला ना, हो कधी हरला ना ज्ञानाची कुस्ती. असा पहिलवान होणार नाही, कधी हरला ना ज्ञानाची कुस्ती. असा पहिलवान होणार नाही, छाती ठोक हे सांगू जगाला. ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञान वैभव हे त्यालाच साज. ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञान वैभव हे त्यालाच साज. कुबेरालाही, हो कुबेरालाही, कुबेरालाही वाटावी लाज. असा धनवान होणार नाही, कुबेरालाही वाटावी लाज. असा धनवान होणार नाही, छाती ठोक हे सांगू जगाला. ओझ पाठीशी हे उपकाराचं, कस फिटणार त्या युगंधराचं. ओझ पाठीशी हे उपकाराचं, कस फिटणार त्या युगंधराचं. हे रमेशाच्या, हे रमेशाच्या, हे रमेशाच्या प्रभाकराचं कार्य गुणगान होणार नाही. हे रमेशाच्या प्रभाकराचं कार्य गुणगान होणार नाही, छाती ठोक हे सांगू जगाला. असा विद्वान होणार नाही, कुणी झालाच, हो कुणी झालाच, कुणी झालाच विद्वान मोठा. बुद्ध भगवान होणार नाही, छाती ठोक हे सांगू जगाला. जय भीम सर. जय भीम सर. अप्रतिम गीत, खूपच सुंदर आणि अप्रतिम असं गीत आपण या ठिकाणी गायलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. बंधुजन हो, या देशात बाबासाहेबांनी शिक्षणाची क्रांती केली आणि मराठवाड्यामध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केली. परंतु दुर्दैव हे की जे मराठवाडा विद्यापीठ बाबासाहेबांच्या संकल्पनेतून उभं राहिलं, पण बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी तब्बल 16 वर्षाचा संघर्ष करावा लागला. या संघर्षात अनेकांचे प्राण गेले. त्यातून पोचीराम कांबळे, जालन्याचा रहिवासी, ज्याचे सनातनी हिंदूंनी अगदी हाल करून त्याला जीवे मारले. या पोचीराम कांबळेच्या जीवनावर आधारित प्रभाकर पोखरेकर यांचं गीत या ठिकाणी आपण ऐकणार आहात. गीत गाणाऱ्या कलाकार गायिका आदरणीय सुहासिनीताई शेळके. तर विनंती आहे ताईंना, आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदर्शांना वंदन. उपस्थित मान्यवर सर्वांना सविनय जय भीम. माझं गीत मी सादर करत आहे. थडक्यातूनी उठूनी पोचीराम नाचला, थडक्यातूनी उठूनी पोचीराम नाचला, थडक्यातूनी उठूनी पोचीराम नाचला. आई सांग जा साऱ्यांना जय भीम पोचला, आई सांग जा साऱ्यांना जय भीम पोचला. नाचू दे गाऊ दे मला विसरून देह बाण, नामांतर झाले ऐकुनी हे तृप्त झाले कान, नामांतर झाले ऐकुनी हे तृप्त झाले कान. सन्मानाचा शिरा हा शिरपेच पोचला, आई सांग जा साऱ्यांना जय भीम पोचला. आई आज उगवली काही सोनेरी सकाळ, ही सकाळ पाण्यासाठी तुझं तडफडलंय बाळ,
ही सकाळ पाण्यासाठी तुझं तडपडलंय बाळ. सत्याचा विजय झाला, विचार ठेचला. सत्याचा विजय झाला, विचार ठेचला. आई सांग जा साऱ्यांना, जय भीम पोचला. महाराष्ट्राची विश्वामध्ये उंचावली या मान. नामांतराने वाढली विद्यापीठाची शान. नामांतराने वाढली विद्यापीठाची शान. या स्वप्नपूर्तीसाठी क्षण क्षण हवेचला. या स्वप्नपूर्तीसाठी क्षण क्षण हवेचला. आई सांग जा साऱ्यांना, जय भीम पोचला. आज भेटावया मला तो आला तो धुमाळ. हाती घेऊन या नवा कोर नवा काळ. आई छातीशी धरुनी नवा काळ वाचला. आई सांग जा साऱ्यांना, जय भीम पोचला. आई सांग जा साऱ्यांना, जय भीम पोचला. जय भीम. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. बाबासाहेबांच्या नावासाठी कित्येकांनी आपले प्राण गमावलेले आहेत, कित्येक शहीद झालेले आहेत. तरी सुद्धा आजही सनातनी लोक आपल्या विरुद्धच वागत असताना दिसत आहेत. खूप खूप धन्यवाद. रमाई, बाबासाहेबांची प्रेरणा. जिनं सुखादुखात बाबासाहेबांना साथ दिली. सकाळी सकाळी शेणी गोवऱ्या थापून, कोळसा वेचून पैका जमवला. उरलेला पैसा शिक्षणासाठी परदेशात दिला तिनं. सर्व कसा सोन्याने संसार थाटलेला, परंतु या मातेला क्षयरोगानं पछाडलं. 27 मे 1935 या मातेचं निधन झालं आणि हा आघात बाबासाहेबांना सहन झाला नाही. शेवटच्या क्षणी बाबासाहेब काय म्हणतात, सदर गीतात आपण ऐकणार आहोत. गीत गाणारे गायक कलाकार आहेत अरविंद मस्के सर, चाकण पुणे येथून. गीताचे बोल आहेत, तुझ्या विना रमा मजला, सुने सुने सारे जग वाटे. अरविंद मस्के सर. आदर्शांना वंदन, उपस्थितांना सर्वांना सप्रेम जय भीम. 24 फेब्रुवारीला आदरणीय प्रभाकर दादा पोखरीकर यांचं निधन झालं आणि दादाला आदरांजली म्हणून मी दादाने लिहिलेलं गीत या ठिकाणी सादर करणार आहे. आपल्या या ग्रुपवरती बहुजनिता बहुजन सुखायच्या हिऱ्याकडून बरेच कोहिनूर हिरे या ठिकाणी त्यांचा सहवास लाभलेला आहे. ग्रुपच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रवचनाच्या व्याख्यानाच्या माध्यमातून, विषयाच्या माध्यमातून. तर मी दादांचं गीत सादर करणार आहे. ज्यावेळी माता रमाईचं निधन झालं त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, सदर गीतातून ऐकावं. तुझ्या विना रमा मजला, सुने सुने सारे जग वाटे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, तुझ्या विना रमा मजला, सुने सुने सारे जग वाटे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, साथ देईन शेवटपर्यंत सुखा दुखाच्या वाटेवरी, साथ देईन शेवटपर्यंत सुख दुखाच्या वाटेवरी, बोलणार मजसी का रुसलीस माझ्यावरी, दुःख सागरी लोटून या तोडून हे नाते, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, कष्ट साहुनी भार वाहुनी मजसाठी तू उपवासी, कष्ट साहुनी भार वाहुनी मजसाठी तू उपवासी,
भीमराव आंबेडकरा तुझ्या विना शोभा ही कशी, तुझ्या विना जगू मी कसा, तगमग जीवाची होते. सोडून का मजला रमा, चालली तू कोठे. सोडून का मजला रमा, चालली तू कोठे. कोण वाहील काळजी माझी, तू गेल्या पाठी ही रमा. कोण वाहील काळजी माझी, तू गेल्या पाठी ही रमा. संसारी रमा दुःखाची पर्वा, केली नाही तमा. प्रभाकरा विद्याधराची कविता टाहो थोडी इथे. सोडून का मजला रमा, चालली तू कोठे. तुझ्या विना रमा मजला, सुने सुने सारे जग वाटे. सोडून का मजला रमा, चालली तू कोठे. सोडून का मजला रमा, चालली तू कोठे. धन्यवाद. सप्रेम जय भीम, जय संविधान, जय भारत. खूप खूप धन्यवाद सर. अप्रतिम गीत आपण या ठिकाणी गायलेलं आहे. आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सुभेदार रामजी सकपाळ, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पिता, ज्यांनी सानुल्या भिवाला शिकवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं आणि खूप खूप शिकवलं. भीमराव बडोद्याचे सरकार सयाजीराव गायकवाड यांच्याकडे नोकरी करीत होते आणि इकडे पिता रामजी सकपाळ शेवटची घटका मोजत होते. भिवा, फक्त एकदाच भेट दे, फक्त एकदाच. गीताचे बोल आहेत, वाट किती मी पाहू, येशील कधी भिवा. मृत्यू समोर उभा हा, येशील कधी भिवा. गीत गाणारी गायिका रमा सोनोने, जालना भोकरदन येथून आहे. विनंती आहे आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आवाज येतोय सर? हो, येतो येतो. आदर्शांना वंदन. उपस्थित सर्वांना सविनय जय भीम. लगेच गीताला सुरुवात करते. वाट किती मी पाहू, येशील कधी भिवा. वाट किती मी पाहू, येशील कधी भिवा. मृत्यू समोर उभा हा, मृत्यू समोर उभा हा, येशील कधी भिवा. वाट किती मी पाहू, येशील कधी भिवा. वाट किती मी पाहू, येशील कधी भिवा. मृत्यू समोर उभा हा, मृत्यू समोर उभा हा, येशील कधी भिवा. वाट किती मी पाहू, येशील कधी भिवा. वाट किती मी पाहू, येशील कधी भिवा. इच्छा मनाची या क्षणी, डोळे भरून पहावे. इच्छा मनाची या क्षणी, डोळे भरून पहावे. डोळे हे मिटताना भिवा, सामोरी तू असावे. डोळे हे मिटताना भिवा, सामोरी तू असावे. वेळ नको ही लावू, वेळ नको ही लावू, होती वेदना जीवा. वाट किती मी पाहू, येशील कधी भिवा. वाट किती मी पाहू, येशील कधी
भिवा, कंठात जीव आला, थांबविले मी त्याला. कंठात जीव आला, थांबविले मी त्याला. पाहण्या माझ्या बाळा, लाडक्या मम भिवाला. पाहण्या माझ्या बाळा, लाडक्या मम भिवाला. आयुची ज्योत संपली, आयुची ज्योत संपली, मावळेल हा दिवा. वाट किती मी पाहू, येशील कधी भिवा. वाट किती मी पाहू, येशील कधी भिवा. तुझा पिता मी झालो, भाग्य हे माझे थोर. तुझा पिता मी झालो, भाग्य हे माझे थोर. रामजी सकपाळाची, कीर्ती ही गाजे भूवर. रामजी सकपाळाची, कीर्ती ही गाजे भूवर. अंतिम क्षणी प्रभाकरा, अंतिम क्षणी प्रभाकरा, आसरा तुझा हवा. वाट किती मी पाहू, येशील कधी भिवा. वाट किती मी पाहू, येशील कधी भिवा. मृत्यू समोर उभा हा, मृत्यू समोर उभा हा, येशील कधी भिवा. वाट किती मी पाहू, येशील कधी भिवा. वाट किती मी पाहू, येशील कधी भिवा. वाट किती मी पाहू, येशील कधी भिवा. जय भीम. खूप छान, खूप छान. अप्रतिम गीत या ठिकाणी गायलेलं आहे. यानंतर कालकथित प्रभाकर दादा पोखरेकर यांना कुठे कुठे पाहू या आशयाचं गीत, कारण ते आपल्यामध्ये नाहीत. आणि म्हणून आपले प्रसिद्ध गायक, पट्टीचे गायक आदरणीय मदन कांबळे गुरुजींना विनंती करतो की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. स्वरचित गीत सर गाणार आहेत, विनंती आहे. ग्रुपवरील सर्व माझ्या बांधवांना मानाचा जय भीम. तसेच जेवढे माझे कलाकार आहेत, लहान मोठे थोर, सर्वांना माझा मनापासून आणि कळकळीचा जय भीम. कारण ज्यावेळेस ही वार्ता कळाली, आम्ही एकाच गुरुचे चेले रमेश खेडकर यांचे, सुरुवात मी रमेश खेडकर यांच्या गीतापासूनच चालू केली गाण्यासाठी. आणि मला हे वरिष्ठ आहेत, माझे गुरुबंधू आहेत, पण ते गेले तर माझा विश्वास बसला नाही. पण ज्यावेळेस मुकेश दादांचा फोन आला मला आणि त्यांच्या समोर मी माझे बोलणं चालू असताना दादांना म्हणलं शनिवारचा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातूनच घ्या, आणि दादांनी होकार दिला. आणि माझे असूर थांबत नव्हते त्यावेळेला. आणि या माझ्या भावाला, माझ्या गुरुबंधूला मी आदरांजली श्रद्धांजली वाहत आहे. विश्वास सुद्धा बसत नाही. आणि म्हणून वाटलं नव्हतं कधी कोणाला असे अघटित घडून येईल. चालता बोलता तुम्हाला दैव आमच्यातून असे हिरावून नेईल. माणुसकी, स्नेह, माया, ममतेची ज्या ज्या वेळी चर्चा होईल, त्या त्या वेळी सर्वांना पहिले आठवण प्रभाकर पोखरीकर दादांची येईल. त्या त्या वेळेला आठवण प्रभाकर पोखरीकर दादांची येईल. 6 दिवस झाले दादा, 6 दिवस झाले प्रभाकर दादा, तुम्हाला आमच्या मधून जाऊनी मनगाईवरते अश्रू तरळते. प्रतिमा तुमची पाहुणी, प्रतिमा तुमची पाहुणी, प्रतिमा तुमची पाहुणी. आणि म्हणून मी त्यांचा छोटा बंधू, त्यांच्यासाठी एक गीत
आपल्या समोर सादर करतो. सर्वांनी ऐकावं, कारण दादांची आता परत भेट होणार नाही म्हणून. पोखरीकर दादाना आज मी, प्रभाकर दादाना आज मी, पाहू कुठे कुठे. प्रभाकर दादाना आज मी, पोखरीकर दादांना आज मी, पाहू कुठे कुठे, पाहू कुठे कुठे. भरले डोळे पाण्यानी, भरले डोळे पाण्यानी, शोधू कुठे कुठे. माझ्या दादाना आज मी, पोखरीकर दादाना आज मी, पाहू कुठे कुठे. कंठात काय जादू, बरसात त्या स्वरांची. कंठात काय जादू. मला ती आठवण येते की ज्यावेळेस रमेश खेडकर दादा गाणं लिहायचं आणि ते सर्व कलाकार आम्ही असे गोल राऊंड करून म्हणायचो एक एक शब्द, आणि जर समजा काय चूक झाली तर प्रभाकर दादा मायेनं समजून सांगायचे. आणि म्हणून मला ती आठवण आली आणि हे शब्द रचलेत मी, म्हणून ते त्यांच्या कंठात काय जादू होती म्हणून मला ते आठवलं आणि मग आपल्या समोर मी मांडत आहे. कंठात काय जादू, बरसात त्या स्वरांची, थरथरून साज जाई. तबला, पिटी, ढोलक, बैंजू सगळे थरथर कापत होते दादांना. आणि म्हणून मला म्हणायचंय, कंठात काय जादू, बरसात त्या स्वरांची, थरथरून जाई साज, शब्दाला धाक होता, शब्दाला धाक होता. धडे देऊन भीम ज्ञानाचे, धडे देऊन भीम नामाचे, तुम्ही गेला कुठे कुठे. माझ्या दादाना आज मी, पाहू कुठे कुठे. प्रभाकर दादाना आज मी, पाहू कुठे कुठे. होती मधाळ वाणी, होती मधाळ वाणी, शत्रूही जाई लाजून. होती मधाळ वाणी, शत्रूही जाई लाजून. अथांग स्नेहाचा सागर, मानाचाही मान होता, मानाचाही मान होता. उपकार तन्मन धनाचे, ते उपकार तन्मन धनाचे, कधीच नाही फिटे. माझ्या दादाना आज मी, कुठे कुठे. पोखरीकर दादाना आज मी, माझ्या दादाना आज मी, पाहू कुठे कुठे, पाहू
कुठे कुठे भरले डोळे पाण्यानी शोधू कुठे कुठे भरले डोळे पाण्यानी शोधू कुठे कुठे तुझ्या कला गुणांची केली ना कुणी किंमत तुझ्या कला गुणांची केली ना कुणी किंमत तू गेल्या वरती सारे बदले अनोखा दिमाग होता अनोखा दिमाग होता आता आटला मायेचा सागर आटला मायेचा सागर मनात काहूर उठे माझ्या दादाना आज मी पोखरीकर दादाना आज मी पाहू कुठे कुठे जाळू कसे तुला मी जळुनी तू राख होता जाळू कसा तुला मी जळुनी तू राख होता जनसेवे साठीच झिजला बंदा तू नेक होता बंदा तू नेक होता येईल जेव्हा आठवण येईल जेव्हा आठवण दगडालाही पाझर फुटे पोखरीकर दादाना आज मी पाहू कुठे कुठे शेवटचं कडवं आहे लक्ष देऊन ऐका भीमगीतांच्या देऊन माळा भीमगीतांच्या घेऊन माळा आदरांजली वाहतो मदन भीमगीतांच्या घेऊन माळा आदरांजली वाहतो मदन अधुरा हा मैत्रीचा गाडा त्याचे तुचाक होता भीमगीतांच्या घेऊन माळा आदरांजली वाहतो मदन अधुरा मैत्रीचा गाडा त्याचे तुचाक होता त्याचे तुचाक होता बोल तुझ्या बोलबाला तुझ्या गुणांचा आता बोलबाला तुझ्या गुणांचा मी सांगू कुठे कुठे पोखरीकर दादाना आज मी पाहू कुठे कुठे पोखरीकर दादाना आज मी प्रभाकर दादांना आज मी पाहू कुठे कुठे पाहू कुठे कुठे भरले डोळे पाण्यानी अहो भरले डोळे पाण्यानी शोधू कुठे कुठे माझ्या दादांना आज मी पोखरीकर दादांना आज मी पाहू
कुठे कुठे. जय भीम, जय संविधान. खूप छान सर, खूप छान. अप्रतिम गीत या ठिकाणी आपण गायलेलं आहे. अगदी भावना ओतून, जसं नेहमीप्रमाणे आपलं गीत गाण्याची शैली काही वेगळीच असते. आज खऱ्या अर्थानं जे गीत गायला पाहिजे तसे शोक गीत या ठिकाणी आपण गायले. आदरांजली प्रित्यर्थ खूप खूप धन्यवाद, आपले मनापासून धन्यवाद. त्याच माणसांना बाबासाहेबांनी आपल्या जीवाचं रान करून बोलायला शिकवलं, ताठ मानेनं जगायला शिकवलं. तीच माणसं बोलू लागली, ताठ मानेनं जगू लागली. या आशयाचं गीत या ठिकाणी सादर होत आहे. गीताचे बोल आहेत. जीवाला जीवाचं दान दिलं भीमाने, माणसाला माणूसपण दिले प्रेमाने. गीत गाणारी गायिका प्राजक्ता नामदेव खडवे, छत्रपती संभाजीनगर येथून आहे, कन्नड छत्रपती संभाजीनगर येथून. विनंती आहे आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. नमो बुद्धाय जय भीम. मी माझ्या गीताला सुरुवात करते. जीवाला जीवाचे दान दिले भीमाने, जीवाला जीवाचे दान दिले भीमाने, माणसाला माणूसपण दिले प्रेमाने. जीवाला जीवाचे दान दिले भीमाने, माणसाला माणसाचे सात मुळी नव्हती, दृष्ट रूढी माणसाला छळीतच होती. माणसाला माणसाची सात मुळी नव्हती, दृष्ट रूढी माणसाला छळीतच होती. समतेचा मळा फुलविला जो माने, समतेचा मळा फुलविला जो माने, माणसाला माणूसपण दिले प्रेमाने. जीवाला जीवाचे दान दिले भीमाने, विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लाविला, माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला. विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लाविला, माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला. माणुसकीचे बीज हे पेरिले श्रमाने, माणुसकीचे बीज हे पेरिले श्रमाने, माणसाला माणूसपण दिले प्रेमाने. जीवाला जीवाचे दान दिले भीमाने, गरीबाच्या घरामध्ये जन्म तो घेऊनी, प्रभाकरा कीर्ती जगी गेला रे ठेवूनी. गरीबाच्या घरामध्ये जन्म तो घेऊनी, प्रभाकरा कीर्ती जगी गेला रे ठेवूनी. शिकवली शिकवण क्रमाक्रमाने, शिकवली शिकवण क्रमाक्रमाने, माणसाला माणूसपण दिले प्रेमाने. जीवाला जीवाचे दान दिले भीमाने. जय भीम. धन्यवाद, धन्यवाद. खूप छान आणि अप्रतिम असं गीत गायलेलं आहे प्राजक्ताने. मध्ये कॉल आल्यामुळे थोडासा व्यत्यय आला होता, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. या महामानवानं या देशावरती जीवा पल्याड प्रेम केलं. आयुष्यभर क्षणभरही आराम न करता ते चंदनासारखे झिजले. या देशातील प्रत्येक समाजातील प्रत्येक माणसाला लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक अधिकार त्यांनी मिळवून दिले. ज्या वेळेला आजची समाजाची स्थिती, आजची समाजाची परिस्थिती, देशाची स्थिती बघून त्यांचे ज्वलंत विचार आपल्याला प्रेरणा देत आहेत. या देशाला रक्त क्रांती नको आहे, बुद्धाची शांती पाहिजे आहे, बुद्धाची शांती पाहिजे आहे. पुढील गीत या ठिकाणी आदरणीय दादू सोनवणे गुरुजी गातील. गीताचे बोल आहे. श्रम माझे बाळांनो आठवूनी, हे रक्त स्वतःचे घटवूनी, प्रचाराचे रान हे उठवूनी, बुद्धाचा धम्म द्या पटवूनी, बुद्धाचा धम्म द्या पटवूनी. आदरणीय दादू सोनवणे गुरुजी. आदर्शांना वंदन. उपस्थित सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान. काल कथित दिवंगत प्रभाकर पोखरीकर दादा यांना विनम्र अभिवादन करून
त्यांचे जे लिहिलेले गीत मी सादर करीत आहे. श्रम माझे बाळांनो आठवूनी, हे रक्त स्वतःचे घटवूनी. श्रम माझे बाळांनो आठवूनी, हे रक्त स्वतःचे घटवूनी. प्रचाराचे रान हे उठवूनी, हो बुद्धाचा धम्म द्या पटवूनी. श्रम माझे बाळांनो आठवूनी, हे रक्त स्वतःचे घटवूनी. हा राग व देश मोह माया नको, अविचार असत्य मुळीच नको. प्रज्ञाशील करुणा आचरणी, पाप कर्म अनिती मुळीच नको. त्रिसरण आणि ती पंचशिला, हो त्रिसरण आणि ती पंचशिला. अष्टांगिक मार्ग तो अचरूनी. श्रम माझे बाळांनो आठवूनी, हे रक्त स्वतःचे घटवूनी. श्रम माझे बाळांनो आठवूनी, हे रक्त स्वतःचे घटवूनी. धर्म जाती भेद मुळीच नको, माणसा माणसात हा वाद नको. रक्तपात नको, घातपात नको, मानवाच्या जीवारी आघात नको. रक्ताची ही नाती जुळवूनी, हो रक्ताची ही नाती जुळवूनी. विषमतेला द्या कटवूनी. श्रम माझे बाळांनो आठवूनी, हे रक्त स्वतःचे घटवूनी. श्रम माझे बाळांनो आठवूनी, हे रक्त स्वतःचे घटवूनी. मानवता खंगली भ्रांतीने, जे दिले ते आठवा मातीने. बुद्धाच्या सम्यक क्रांतीने, क्रांती ही घडवा शांतीने. जगूया रे येते प्रेमाने, हो जगूया रे येते प्रेमाने. प्रभाकर भारत नटवूनी, श्रम माझे बाळांनो आठवूनी, हे रक्त स्वतःचे घटवूनी. श्रम माझे बाळांनो आठवूनी, हे रक्त स्वतःचे घटवूनी. संघटना एकीने सांधावी, ममतेने तुम्ही ती बांधावी. बोधी वृक्ष फुलो द्याही पालवी, सुख शांती जीवनी लाभावी. बुद्ध कबीर फुले त्या विचारांनी, हो बुद्ध कबीर फुले त्या विचारांनी. अविचारा ठेवा घटवूनी, श्रम माझे बाळांनो आठवूनी, हे रक्त स्वतःचे घटवूनी. श्रम माझे बाळांनो आठवूनी, हे रक्त स्वतःचे घटवूनी. प्रचाराचे रान हे उठवूनी, हो प्रचाराचे रान हे उठवूनी. बुद्धाचा धम्म द्या पटवूनी, श्रम माझे बाळांनो आठवूनी, स्वय रक्त स्वतःचे घटवूनी. श्रम बाळांनो आठवूनी. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. अप्रतिम गीत आपण या ठिकाणी सादर केलेलं आहे. सादरीकरण सुद्धा खूप छान
आणि गीत सुद्धा अतिशय सुंदर असं गायलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात 1927 साली एक क्रांती केली. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. या भूतलावर असणाऱ्या प्रत्येक सजीवाचा या पाण्यावर अधिकार आहे. परंतु या देशातील अस्पृश्य लोकांना हे लोक का सतावतात, का पाण्याजवळ जाऊ देत नाही, का पाणी घेऊ देत नाही? या भूतलावर असणाऱ्या प्रत्येक सजीवावर त्याचा अधिकार आहे आणि म्हणून तो अधिकार मी त्यांना मिळवून देणारच, ही प्रतिज्ञा आणि तो सत्याग्रह. गीताचे बोल आहे, पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी. आदरणीय विमलताई बाबूराव गायकवाडताई. तर विमलताईंना विनंती आहे आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदरणीय विमलताई. धन्यवाद सर. आदर्शांना त्रिवार वंदन. उपस्थित सर्व मान्यवरांना सविनय जय भीम. पाणी हे निसर्गाची देणगी असून या देशातले सनातनी लोक अस्पृश्य समाजाला आपल्या हक्कापासून दूर का ठेवतात? या पृथ्वी तलावर असणाऱ्या सर्व मानवाचा त्यावर अधिकार आहे आणि तो मी मिळवून देणारच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 साली महाड या ठिकाणी चवदार तळ्याच्या काठी ऐतिहासिक अशी क्रांती घडवली आणि या ऐतिहासिक घटनेवर कालकथित पोखरीकरांनी अतिशय सुंदर गीत लिहिलेलं आहे. ते मी आपल्या समोर सादर करते. पाऊल पुढचे पुढे हे टाकणारे आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाखणारे आहे मी. पाऊल पुढचे पुढे हे टाकणारे आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाखणारे आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाखणारे आहे मी. पाण्यासाठी हे जीव तळमळती, पाण्यासाठी हे जीव तळमळती, जीव जीवाला का हो छळती, स्पर्श करूनी पाणी हे पिणारे आहे मी, समाज हक्क मानवाला देणारे आहे मी. पाऊल पुढचे पुढे हे टाकणारे आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाखणारे आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाखणारे आहे मी. पाणी निसर्गाची हो देणगी ही, जोडणारे आहे मी, सत्यासाठी या काठी लढणारे आहे मी. पाऊल पुढचे पुढे हे टाकणारे आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाखणारे आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाखणारे आहे मी. सत्याग्रह हा चवदार तळ्याचा, सत्याग्रह हा चवदार तळ्याचा, मानवी हक्काचा हा सत्याचा, दुष्ट रूढीवर तुटुनी पडणारे आहे मी, परिवर्तन हे माणसात घडवणारे आहे मी. पाऊल पुढचे पुढे हे टाकणारे आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाखणारे आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाखणारे आहे मी. जय भीम. नमो बुद्धाय. जय संविधान. जय भारत.
खूप खूप धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर आणि अप्रतिम गीत आपण या ठिकाणी गायलेलं आहे. आपण प्रभाकर दादा पोखरेकर यांच्या आदरांजली प्रित्यर्थ हा कार्यक्रम घेत आहोत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशातील हीन दीन दुबळा समाज, जो सैरावैरा भटकत होता, जो दिशाहीन होता, त्या समाजाला बाबासाहेबांनी आपलंस केलं. बोलायला शिकवलं, ताठ मानेनं जगायला शिकवलं. तोच समाज बोलू लागला, ताठ मानेनं जगू लागला. बाबासाहेबांनी या समाजाला आईची पित्याची माया दिली. गीताचे बोल आहेत, भीमरायाने दलिता सहारा तो दिला. आई होऊन या दुबळ्यांना निवारा दिला. आई होऊन या दुबळ्यांना निवारा दिला. गीत गाणाऱ्या गायिका आदरणीय सरलाताई दामोदर उपरवट ताईंना विनंती आहे, आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदरणीय सरलाताई. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आदर्शांना वंदन. आणि आज ज्यांच्या प्रोग्राम ठेवलेला आहे, ज्यांच्यासाठी, ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रोग्राम ठेवलेला आहे, त्या पोखरीकर दादांना आदरांजली वाहण्यासाठी हा प्रोग्राम आहे. त्यांना मी आदरांजली अर्पण करते आणि माझ्या गीताला मी सुरुवात करते. भीमरायाने दलिता सहारा तो दिला, सहारा तो दिला. आई होऊन या दुबळ्यांना निवारा दिला. भीमरायाने दलिता सहारा तो दिला, सहारा तो दिला. आई होऊन या दुबळ्यांना निवारा दिला. आई होऊन या दुबळ्यांना निवारा दिला. जग सारे झोपले तो नाही झोपला, जग सारे झोपले तो नाही झोपला. रात्र दिन जागून या देशासाठी खपला, रात्र दिन जागून या देशासाठी खपला. जागे करुणी समाजा, जागे करुणी समाजा. पहारा तो दिला, पहारा तो दिला. आई होऊन या दुबळ्यांना निवारा दिला. भीमरायाने दलिता सहारा तो दिला, सहारा तो दिला. आई होऊन या दुबळ्यांना निवारा दिला. शिकवून समाजाला तोही शिकला, शिकवून समाजाला तोही शिकला. स्वार्थापायी कुणा पुढे कधी नाही झुकला, स्वार्थापायी कुणा पुढे कधी नाही झुकला. दुःख जाणून सुखाचा, दुःख जाणून सुखाचा. उबारा तो दिला, उबारा तो दिला. आई होऊन या दुबळ्यांना निवारा दिला. भीमरायाने दलिता सहारा तो दिला, सहारा तो दिला. आई होऊन या दुबळ्यांना निवारा दिला. उपकार बाबांचे ते नाही फिटणार, उपकार बाबांचे ते नाही फिटणार. प्रभाकरा तैसा कोणी आज नाही झटणार, प्रभाकरा तैसा कोणी आज नाही झटणार. क्रांती घडवून माणसा, क्रांती घडवून माणसा. निखारा तो दिला, निखारा तो दिला. आई होऊन दुबळ्यांना सहारा दिला. भीमरायाने दलिता निवारा तो दिला,
सहारा तो दिला आई होऊन या दुबळ्यांना निवारा दिला. आई होऊन या दुबळ्यांना निवारा दिला. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भारत जय संविधान. धन्यवाद ताई, धन्यवाद. ज्यावेळेला सुरुवात तुम्ही गाण्याची केली त्यावेळेला आपला थकवा निश्चितच जाणवला, कारण आपण प्रवासात होतात आणि अगदी दम लागल्यासारखं, अगदी एकदमच थकून आल्या आणि गीताला सुरुवात केली म्हणून एक दोन वेळेला थोडासा आवाज चिरकल्यासारखं झालं, परंतु गीत अगदी अप्रतिम असं गायलं आपण. खूप छान, खूप खूप धन्यवाद. आज वाणी बहुजनांची गाणी महामानवांची या सदराअंतर्गत जे आपण गीत मला आयोजित केलेले आहे, ज्यांचं छान असं सूत्रसंचालन होत आहे, अशा आपल्या संविधान विश्लेषण समितीचे सदस्य प्रसिद्ध गायक आदरणीय नामदेव खाडवे सर यांचं गीत होईल आणि नंतर मग आपण मनीषाताईंना संधी देऊयात. तर मी पुढील गीत गायनासाठी आदरणीय नामदेव खाडवे सरांना विनंती करतो की आपण पुढील गीत गावं. आदरणीय नामदेव सर. धन्यवाद सर. भारतरत्न किताबाने देशाचे उंचविले शिर. भारतरत्न किताबाने देशाचे उंचविले शिर. घटनेचे शिल्पकार धन्य ते भीमराव आंबेडकर. घटनेचे शिल्पकार धन्य ते भीमराव आंबेडकर. लोकशाहीने या देशातील द्वेषाला मिटविले. लोकशाहीने या देशातील द्वेषाला मिटविले. समतेने ममतेने तयाने देशाला नटविले. समतेने ममतेने तयाने देशाला नटविले. मातीला त्या आकार देई. मातीला त्या आकार देई जनता मूर्तिकार. घटनेचे शिल्पकार धन्य ते भीमराव आंबेडकर. घटनेचे शिल्पकार धन्य ते भीमराव आंबेडकर. गोलमेज परिषद विलायतेला थक्क केले पंडित. गोलमेज परिषद विलायतेला थक्क केले पंडित. जीवदान दिधले गांधीजींनी करार केला पुण्यात. जीवदान दिधले गांधीजींनी करार केला पुण्यात. महाडचे तळे चौदार केले. महाडचे तळे चौदार केले उघडीला हो मंदिर. घटनेचे शिल्पकार धन्य ते भीमराव आंबेडकर. घटनेचे शिल्पकार धन्य ते भीमराव आंबेडकर. मुळी न भीता हिंदू कोड बिल शौर्याने बनविले. मुळी न भीता हिंदू कोड बिल शौर्याने बनविले. मनुस्मृतीला जाळून स्त्रीचे हक्क स्त्रियांना दिले. मनुस्मृतीला जाळून स्त्रीचे हक्क स्त्रियांना दिले. या देशातील प्रत्येक महिला. या देशातील प्रत्येक महिला लखलखती तलवार. घटनेचे शिल्पकार धन्य ते भीमराव आंबेडकर. घटनेचे शिल्पकार धन्य ते भीमराव आंबेडकर. अशोक चक्र लहर तिरंगा गगनी फडके कसा. अशोक चक्र लहर तिरंगा गगनी फडके कसा. बुद्धाची शांती पंचशिला ती घटनेत रुजवी ठसा. बुद्धाची शांती पंचशिला ती घटनेत रुजवी ठसा. मोक्षमुरुब्धी जन्मशताब्दी. मोक्षमुरुब्धी जन्मशताब्दी साक्षी प्रभाकर. घटनेचे शिल्पकार धन्य ते भीमराव आंबेडकर. घटनेचे शिल्पकार धन्य ते भीमराव आंबेडकर. भारतरत्न किताबाने देशाचे उंचविले शिर. भारतरत्न किताबाने देशाचे उंचविले शिर. घटनेचे शिल्पकार धन्य ते भीमराव आंबेडकर.
घटनेचे शिल्पकार धन्य ते भीमराव आंबेडकर. घटनेचे शिल्पकार धन्य ते भीमराव आंबेडकर. धन्यवाद. जय भारत, जय संविधान. धन्यवाद धन्यवाद सर. खूप छान असं गीत या ठिकाणी आपण सादर केलेलं आहे. छान असा आपला आवाज गोड आहे. खूप खूप धन्यवाद. आदरणीय खडवे सर, विनंती आहे. राहत गीत गाणाऱ्या गायिका, गोड आवाजाच्या, मधुर आवाजाच्या गायिका आदरणीय मनीषाताई सपकाळ यांना विनंती आहे आपण पुढील गीताला सुरुवात करावी. सविनय जय भीम सर. आदर्शांना वंदन आणि आपल्या प्रभाकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून गीताला सुरुवात करीत आहेत. हे पाणी आणिले मी, हे पाणी आणिले मी माठ भरुनी, हे घोट भर जाओ पिऊनी. हे पाणी आणिले मी माठ भरुनी, हे घोट भर जाओ पिऊनी. हे पाणी आणिले मी. नवी माणस सारीच येता नाही, भीम बाबा यांना नाही मुळी जाणई. नवी माणस सारीच येता नाही, भीम बाबा यांना नाही मुळी जाणई. या मोठ्या श्रद्धेने, या मोठ्या श्रद्धेने आलो मी घेऊनी, हे घोटभर जाओ पिऊनी. हे पाणी आणिले मी माठ भरुनी, हे घोटभर जाओ पिऊनी. जीव जीवात हा होता त्याच्या जोर, पाणी घेऊन वाट पाहिली तोवर. जीव जीवात हा होता त्याच्या जोर, पाणी घेऊन वाट पाहिली तोवर. तो प्राण सोडिला, तो प्राण सोडिला बाबा म्हणूनी, हे घोटभर जाओ पिऊनी. हे पाणी आणिले मी माठ भरुनी, हे घोटभर जाओ पिऊनी. बोली सोनबा भीम बाबा येतील, पाणी घोटभर माझ्या हाती घेतील. बोले सोनबा भीम बाबा येतील, पाणी घोटभर माझ्या हाती घेतील. तो धन्य प्रभाकरा, तो धन्य प्रभाकरा वाट पाहुनी, हे घोटभर जाओ पिऊनी. हे पाणी आणिले मी माठ भरुनी, हे घोटभर जाओ पिऊनी. हे पाणी आणिले मी माठ भरुनी, हे घोटभर जाओ पिऊनी. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. खूपच छान ताई, खूप छान, अप्रतिम असं गीत आपण या ठिकाणी गायलेलं आहे. आजच्या आपल्या उपक्रमामध्ये 12 गायकांनी गीतं सादर केलीत. एकापेक्षा एक असे प्रबोधनात्मक गीतं कालकथित प्रभाकर दादा पोखरेकर यांच्या आदरांजली प्रित्यर्थ हा कार्यक्रम आपण घेत आहोत. अजून कार्यक्रम संपला नाही. आता सध्या आपल्या उपक्रमासाठी जवळजवळ 46 उपासक उपस्थित आहेत. म्हणजे 46 कुटुंब आपला हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. या ठिकाणी जे जे गीतं या ठिकाणी गायली गेली त्या प्रत्येक गायकाचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अथांग सागर एकत्र करूनी शाई बनवली जरी, अथांग सागर एकत्र करूनी शाई बनवली जरी, मेरू हिमालय करुण लेखनी खुशाल धरुद्या करी. कोटी विभूती कालिदास हे लिहिण्या बसले जरी,
कोटी विभूती कालिदास हे लिहिण्या बसले जरी, कवी रमेशा पूर्ण भीमायन कधी न होईल तरी, कवी रमेशा पूर्ण भीमायन कधी न होईल तरी. बाबासाहेबांबद्दल तुम्ही कितीही लिहा, कितीही म्हणा, कितीही गा, तरी सुद्धा ते पूर्ण होणार नाही आहे. परंतु आपलं जीवन जोपर्यंत आहे, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये रक्ताचा एक एक थेंब जोपर्यंत आहे, जोपर्यंत श्वास आपला सुरू आहे, तोपर्यंत आपण बाबासाहेबांच्या विचारांचं, बाबासाहेबांच्या गाण्यातून, गीतातून आपण प्रबोधन करणं मात्र सोडू नये. हीच आपल्याला या ठिकाणी, हीच अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो.